हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे 3 मार्चचा हा व्हिडिओ आहे. आणि आज रंगपंचमी असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे. शाळेला पण मुलांना पण सुट्टी आहे आणि साहेबांना पण सुट्टी आहे. त्यामुळं सगळ्यांचं चालू आहे आराम. तर दिवसभराची माझी सगळी कामं वगैरे मी काही दाखवली नाहीत. तर ही आता संध्याकाळची वेळ आहे. आणि हे ना रॅशन भरून ठेवलं होतं. गेली 2 ते 3 दिवस झालं रॅशन भरून ठेवलं होतं. यातलं काही सामान मी वापरायला काढलं पण आहे आणि बाकीचं तसंच ठेवलेलं आहे. तर ते आता मी सेट करणार आहे व्यवस्थित आपापल्या ठिकाणी. तर जो हॉलमधला जो टेबल आहे त्यातला एक बॉक्स मी इथे क्लिनिंगच्या सामानासाठी ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये मी हे माझं जेवढं काही क्लिनिंगचं सामान असतं ते ठेवलेलं आहे. विम जेल झालं तर संतूर, हँडवॉश, शॅम्पू झालं तर वॉशिंग पावडर, झालं तर कपडे धुवायची साबणं ना 4 मी ब्लूवाले व्हील घेतलेत आणि 4 ग्रीनवाले व्हील घेतलेत. तर आता एक व्हील दिसत नाही इथं. आणि साबण तर संतूरच आहे अंघोळीचं. आणि त्यात मॅक्स फ्रेश कोलगेट झालं तर हे हार्पिक जे आहे रेडवालं एकच मी आणते. त्यानंतर कम्फर्ट, त्यानंतर फिनाईल ग्रीनवालं फिनाईलच मला आवडतं. आणि त्यानंतर हे गार्बेज बॅग. तर गार्बेज बॅग गेल्या महिन्यातलं एक पॅकेट होतं शिल्लक आणि ह्या महिन्यातलं एक आणलेलं आहे. त्यानंतर एअर फ्रेशनर वॉशरूममध्ये लावण्यासाठी. तर अशा प्रकारचं सगळं सामान इथे मी ठेवून देते, जेणेकरून एकाच ठिकाणी सगळं सामान असलं ना तर मग ते पटापट भेटतं टायमावरती. तर डांबर गोळ्या वगैरे पण ठेवलेल्या आहेत. आणि आता हे झालं क्लिनिंगचं सामान सेट करून. आणि आता हे जे धान्य वगैरे आहे ते पण मला सेट करायचं आहे. आणि त्याचबरोबर आज दळण पण ठेवायचं आहे ज्वारीचं पीठ पूर्णपणे संपलेलं आहे. तर इथे मी चेक करत होते की कुठं काय ठेवलं आहे अजून. तर इथे ना हे जी गोणी आहे याच्यामध्ये तांदूळ ठेवलेलं होतं. त्यात मी चेक केलं की कधी कधी ना त्या तांदळामध्ये पण काहीतरी सामान असतंच. तर त्यामुळे मी चेक केलं तर काही नव्हतं त्याच्यामध्ये. तर आता जेवढी काही पॅकेट वगैरे निघालेली आहेत छोटी छोटी, तर ते सगळे डबे इकडे बाहेर घेऊन पसारा मांडण्यापेक्षा मग मी विचार केला की किचनमध्येच घेऊन जावं हे सगळं सामान. आणि तिथल्या तिथं मग डबे वगैरे जवळच असतात आणि तिथंच मग ते डब्यांमध्ये भरता येईल. तर डबे जे आहेत, डबे मोठे मोठे किंवा ह्या छोट्या भरण्या आहे, हे सगळं मी घासून ठेवलेलं आहे 2 दिवसापूर्वी. त्यामुळं आता टेन्शन नाही क्लिनिंग वगैरे करायची. आणि ज्या ज्या भरण्यामध्ये थोडं थोडं सामान आहे तर त्या भरण्या मी नाही भरणार. आणि ज्या भरण्या पूर्णपणे रिकामी आहेत ना त्याच भरण्या फक्त इथे मी भरून ठेवणार आहे. आणि मग जेवढं काही उरलेलं सामान असतं ते मी एका मोठ्या टबमध्ये ठेवून देते. तर आता इथे हे सगळं छोटे छोटे सामान आहे. बाकी मोठं सामान मी बाहेरच ठेवलेलं आहे हॉलमध्ये, म्हणजे ज्वारी, गहू, हे तांदूळ वगैरे सगळं. बाकी हे सगळे छोटे छोटे सामान आहे. तर हे आता मी भरण्यांमध्ये भरून घेणार आहे. आणि आम्हाला ना म्हणजे रॅशन भरताना ना प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच रॅशन भरावं लागतं. म्हणजे बारीक त्या बारीक कुठल्याही गोष्टी जे आपल्याला लागणारे आहेत त्या रेशन भरतानाच भरून ठेवायचं असा रूल आहे. बाकी जर काही थोडंफार काही लागलं कधी आधीमध्ये तर ते आणता येतं. पण जेवढं काही पाहिजे तेवढं ते रेशन भरताना एकदमच घ्या असं म्हणून साहेब सांगतात. त्यामुळं आता इथे मी सुक्या मिरच्या पण घेतल्यात, कारण की कधी इडलीची चटणी वगैरे बनवायची असेल किंवा दुसरं काही रेसिपी बनवायची असेल तर त्यामध्ये सुकी मिरची पण लागते. तर आता हे ना शेवया, तर हे शेवया ना ते बारीकवाल्या दूध खीर बनवण्यासाठी जे वापरतात ना त्या शेवया, ह्या ना मला आणि अनुताईला खूप म्हणजे खूप आवडतात ह्या शेवया. या म्हणजे खीर याची ना खूप आवडते. त्यामुळं मी इथे ह्या शेवया घेतलेल्या आहेत 1/2 किलो. तर खूप भारी लागतात हे. मला अगोदरपासूनच मला हे शेवया ना भरपूर आवडतात. आणि आता 1/2 किलो पूर्ण शेवया या डब्यामध्ये बसल्या नाहीत, त्यामुळं मी ते पुन्हा टबमध्ये टाकून देते. आणि त्यानंतर इथे बघा खडे मसाले पण ना मी वेगवेगळे छोटे छोटे पॅकेट आणलेले आहेत. कारण की मला जे खडे मसाले लागतात ना तेच फक्त मी आणलेले आहेत. बाकी असं आपण दुकानातून पॅकेट मागवायचं म्हणलं ना खडे मसाल्याचं, तर त्यामध्ये मोजकेच खडे मसाले असतात, जास्ती नसतात. त्यामुळं मी वेगवेगळे खडे मसाले घेतले इथे. आणि त्यानंतर इथे
पावडरचे मसाले जे होते त्यामध्ये फक्त धना पावडर आणि जिरा पावडर घेतले, कारण की बाकीचे सगळे मसाले होते तसंच, म्हणजे हळद, काळं तिखट, लाल तिखट हे सगळं होतं, फक्त धना पावडर आणि जिरा पावडर नव्हतं. आणि त्यानंतर इथे आता मी छोटे छोटे पॅकेट घेतले 2 काजू आणि बदाम. तर हे ना कधी कधी असं खीर वगैरे आता शेवया घेतल्यात म्हणल्यावरती खीर वगैरे तर बनवणारच, आणि त्यामध्ये ना मग काजू बदाम वगैरे टाकावं लागतं, म्हणून मी छोटे छोटे पॅकेट इथे काजू बदामाचे घेतले. त्यानंतर चहापत्ती मात्र वापस रेड लेबलच आणली, कारण की खरंच रेड लेबल पहिल्यापासून वापरतो त्यामुळे त्याची सवय आहे, दुसरी चहापत्ती जमली नाही काही. आणि त्यानंतर हे सगळे जे सॉसेस होते ते सगळे मी एका डब्यामध्ये अशा प्रकारे भरून ठेवले, जेणेकरून एकदाच सगळं सापडायला पाहिजे. आणि आता सगळे डबे रिफिल करून झालेले आहेत. जे जे काही थोडे थोडं सामान भरलेले डबे होते ते काही रिफिल केले नाहीत मी, कारण की जुनं सामान असतं आणि त्यावरती जर आपण नवीन सामान टाकलं, उदाहरणार्थ म्हणजे डाळ जर थोडीशी असलेली डब्यामध्ये आणि त्याच्यावरती आपण नवीन आणलेली डाळ जर टाकली तर मग त्या डाळीला कीड वगैरे लागण्याची शक्यता असते. त्यामुळं अगोदर जुनं सामान संपलं पाहिजे, म्हणून मी ना जेवढे काही थोडं थोडं सामान होतं कुठल्या कुठल्या भरणीमध्ये तर ते काय भरून नाही घेतलं. जे रिकाम्या होत्या फक्त तेवढ्याच भरण्या भरून घेतल्या. आणि आता इथं रिफिल केलेल्या भरण्या आपापल्या जागेवरती सेट करून घेते आता इथे. आणि ह्या भरण्या ज्या आहेत ना त्या मी मिशोवरून मागवल्या होत्या, आणि 3 साईजच्या भरण्या आहेत, म्हणजे एक किलोची आहे, एक अर्धा किलोची आहे आणि एक सगळ्यात छोटी आहे असं, म्हणजे 3 साईजच्या वेगवेगळ्या भरण्या होत्या. एकूण 18 भरण्या आहेत, आणि ह्या मी नाही जवळजवळ 2 ते 3 वर्ष झालं ह्या भरण्या मी वापरते. आणि बघूया नंतर चेंज करता येईल, पण आता सध्या तर तेच भरण्या चालू आहेत. आणि पारदर्शी भरण्या आहेत, त्यामुळं कुठल्या भरणीमध्ये काय सामान ठेवलेलं आहे ते लवकर दिसून येतं, म्हणून मी अशा प्रकारच्या भरण्या घेतलेल्या होत्या. तर आता सगळं सामान भरून झालं आणि उरलेलं जेवढं काही सामान होतं ते मी ह्या टबमध्ये ठेवून देते. तर ह्या टायमाला ना मी एकदम मोजकं सामान भरलं होतं, त्यामुळे जास्ती काही उरलं नव्हतं सामान. आणि बाकी तांदूळ वगैरे हे पण नंतर मी ह्या टपामध्ये ठेवून देईन. तर आता किचन साफ करून घेते. आणि हे जे हँडवॉश चं पॅकेट आणलं आहे, तर त्याच्यावरून माझ्या ध्यानात आलं की किचनमधलं हँडवॉशनं आता बरेच दिवस झालं संपलेलं होतं, आणि कधी हात धुवायचा प्रश्न आला की मला डोक्यात म्हणजे हे व्हायचं की अरे आपलं हँडवॉश टाकायचं राहून गेलं. पण नंतर ना लगेच विसरून जात होते मी, त्यामुळे हे हँडवॉश रिफिल करायचं ना भरपूर दिवसापासून असंच राहिलं होतं, पेंडिंग काम राहिलं होतं. पण आता रॅशन भरताना जेव्हा मी हँडवॉशची पॅकेट बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की पटकन आता हातासारखं भरून घ्यावं हँडवॉशची बॉटल, म्हणून मी पटकन भरून घेतली. कारण की किचनमध्ये आपण कधी काय मच्छी धुतो, कधी चिकन धुतो, कधी म्हणजे आपल्याला हात धुवायची गरज पडतेच ना, मग त्यामध्ये हँडवॉश जर असेल बाजूलाच तर मग ते बरं पडतं. नाहीतर मग बाहेर जावा, बाहेर हँडवॉश घ्या आणि मग हात धुवा, हे थोडंसं अवघड पडतं. त्यामुळं ना मग मी बाटली भरून ठेवली हँडवॉशची. आणि त्यानंतर आता मी इथे कुल्फीची रेसिपी बनवणार आहे. तर दूध होतं अर्धा लिटर, आणि दूध पण होतं, आणि कस्टर्ड पावडर मला सापडलं, म्हणजे जेव्हा मी डबे काढत होते घासायला तेव्हा तिथं मला एका डब्यामध्ये कस्टर्ड पावडर दिसलं, तर थोडंसं उरलेलं होतं पावडर, तर म्हणलं की त्याचंच कुल्फी बनवून घ्यावी, कारण कुल्फीच मी बनवत असते कस्टर्ड पावडरची, दुसरं कधी काही बनवलेलं नाही, फक्त कुल्फीच बनवलेली आहे प्रत्येक वेळा. तर आता कुल्फी बनवण्यासाठी मी इथे फुलपात्र आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं थंड दूध घेतलं, म्हणजे नॉर्मल दूध काढलं बाजूला, आणि त्यानंतर थोडंसं उरलं होतं तर ते पण ह्या अर्धा लिटरच्या पॅकेटमध्ये मी मिक्स करून घेतलं, जे टोप गरम करायला ठेवलं आहे दुधाचं त्यात. तर आता गॅसवरती अर्धा लिटर दूध तापत आहे, आणि बाजूला हे जे फुलपात्र आहे ह्याच्यामध्ये थंड दूध काढलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मी इथं 3 ते 3.5 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. आणि आता हे पावडर ह्या दुधामध्ये मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. तोपर्यंत गॅसवरती जो टोप ठेवलेला आहे त्यातलं दूध पण गरम होईल, आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायची आहे साखर, इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट जे आपल्याला आवडतात ते. तर इथे मी फक्त बदामच घेतले होते, काजू घेतले नाहीत. तर बदाम अशा प्रकारे बारीक बारीक असं कट करून घेते.
आणि वाटलं ना तर ते सगळंच पावडर होऊन जातं, मिक्स होऊन जातं. म्हणून मी ना चाकूनी बारीक बारीक कट करून घेतले बदाम. आणि त्यानंतर ना जेवढी आपल्याला साखर पाहिजे, म्हणजे गोड किती पाहिजे किती नाही ते आपल्या आपल्या आवडीनुसार असतं. कोणाला कमी गोड आवडतं, कोणाला जास्ती गोड आवडतं. तर मी इथे एक छोटी वाटी साखर तेवढी भरून टाकली आणि त्यानंतर हे कट केलेले बदाम पण याच्यामध्ये टाकले. आणि आता याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. आणि एक तशी उकळी आली की मग त्यानंतर मग आपण जे कस्टर्ड पावडर जे तयार केलेलं आहे ना हे वाटीमधलं, तर हे याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे कस्टर्ड पावडर याच्यामध्ये मिक्स केलं आणि पळीने एका साईडला मी हलवत होते असे, म्हणजे जेणेकरून ना सगळं मिक्स व्हावं व्यवस्थित म्हणून. आणि कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे ते कस्टर्ड पावडरचा. तर खायला ना खूप टेस्टी लागतं हे. आणि याच्यामध्ये इलायची पावडर पण टाकायची असते, पण इलायची पावडर ना संपली होती, थोडीशी उरली होती, पण ते ना डेट एक्सपायर झाली होती त्याची, त्यामुळं मग मी ते इलायची पावडर टाकली नाही याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग अचानक आता आम्ही निघालो आहे दळण ठेवायला चक्कीमध्ये. तर आज रंगपंचमी होती ना, त्यामुळं चक्की दिवसभर बंद होती. आणि आमचं ना ज्वारीचं पीठ संपलेलं आहे, गेले 2 दिवस झालं ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. तर हे पीठ दळायला ठेवणं हे पण गरजेचं होतं. म्हणून आम्ही त्या दादांना सांगितलं की दादा चक्की कधी चालू होणार आहे, तर ते बोलले की 7च्या नंतर या. तर मग आता आम्ही निघालो आहे चक्कीमध्ये. आणि रिटर्न येईपर्यंत म्हणजे जे कस्टर्ड पावडर तयार केलेलं आहे तर ते पण थंड होऊन जाईल. आणि पेट्रोल पंपावर ना कालपासून भरपूर गर्दी आहे आणि त्यामुळे पेट्रोल भरणं काही झालं नव्हतं गाडीमध्ये. तर आता चक्कीमध्ये दळण वगैरे ठेवून आलो आणि चक्की थोडीशी लांब आहे, गावामध्ये आहे, त्यामुळं गाडीवरतीच जावं लागतं. आणि जाऊन आम्ही दळण वगैरे ठेवलं आणि त्यानंतर मग आले. तर आता कुल्फी बनवण्यासाठी ना ते कस्टर्ड पावडरचं तर हे केलेलं आहे तयार मी, पण आता ते बनवण्यासाठी साचा नव्हता माझ्याकडे कुल्फी बनवण्यासाठी. तर मी इथे जुगाड करणार आहे आणि प्रत्येक वेळेला मी हेच जुगाड करते. तर जे माझे जुनं मसाल्याचा डब्बा होता ना स्टीलचा, तर त्यातले छोटे छोटे जे वाटे आहेत ते आम्ही इथे घासून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच मी कुल्फी सेट करणार आहे. बाकी दुसरं तर काय, सगळे मोठे मोठे भांडे आहेत, त्यामुळं हे छोट्या छोट्या वाट्या होत्या ह्याच्यातच सेट करणार आहे. तर कुल्फीच्या काड्या तर आहेत माझ्याकडं, पण कॉईल पेपर नाही. कॉईल पेपर लागतो प्रत्येक वेळेस ना, कॉईल पेपर वापरते मी कुल्फी बनवताना, पण आता कॉईल पेपर नाही. तर बघूया करून जुगाड कसं होते कसं नाही, ते कुल्फी व्यवस्थित बनते की नाही काय माहिती नाही आता. तर ते रॅपर जे असतं ना, फ्रूट वगैरे रॅप करण्याचं जे रॅपर असतं ना, तर ते मी वापरणार आहे आता कॉईल पेपरच्या ठिकाणी. तर त्यामुळं आणि चक्कीमध्ये दळण ठेवून आलो, तर ते दादा बोलले की 7:15पर्यंत या, मी दळून ठेवतो असं बोलले. त्यामुळं इथे फटाफट माझी चालली होती घाई कुल्फी बनवण्याची. तर कुल्फी बनवण्यासाठी मी सगळे भांडे म्हणजे जे होते ते भरले होते व्यवस्थित. आणि त्यानंतर ते रॅपर आहे ना, त्या रॅपरने मी रॅप करून घेतलं सगळं. आणि त्याच्यामध्ये ना अशा प्रकारे चाकूने थोडंसं कट मारून त्याच्यामध्ये ते जे आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्या टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे जुगाडू कुल्फी तयार करणार आहे. तर इथे मी सगळं ना अनुताईला, म्हणजे सगळं म्हणजे थोडंफार राहिलं होतं, अर्धं कट करून दिलं, पॅक करून पूर्ण अर्धं जे वाट्या होत्या त्या कट करून दिल्या. आणि त्याच्यामध्ये आता ती आईस्क्रीमच्या काड्या टाकते, तोपर्यंत मी इथे भाकरी बनवून घेते. आणि सकाळी ना ते मटणची भाजी बनवली होती, त्यामुळं आता भाजी वगैरे बनवायची काहीच गरज नव्हती, आता फक्त आणि फक्त भाकरी बनवायच्या होत्या. तर भाकरी मी बनवून घेणार आहे आणि तोपर्यंत अनुताई इथे हे करेल, कारण की उशीर झाला होता असं पण, त्यामुळं पटापट आम्ही हे करत होतो, कसं लवकरात लवकर होईल त्याचा प्रयत्न करत होतो. तर हॉलमध्ये बघा हे बापले कशा प्रकारे पडलेले आहेत, म्हणजे उशा वगैरे सगळ्या अशाच पडलेल्या आहेत. सुट्टीचा दिवस असला की आमच्या घरात हे असाच पसारा पडलेला असतो, जागी उशा आणि असं पडलेलं असतं सगळेजण आणि सुट्टीचा दिवस असला की असंच असतं सगळ्यांच्या घरी.
तर इथे अनुताई माझी हेल्प करत होती. मी तोपर्यंत भाकरी बनवत होते आणि अनुताई इथे आईस्क्रीम म्हणजे कुल्फी त्याच्या काड्या सेट करत होती इथे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने आम्ही कुल्फी बनवायला हे सेट केलेलं आहे. रॅपर लावलेला आहे वरून. इथं खरं तर कॉईल पेपरचा यूज करायचा असतो, पण रॅपर लावलेला आहे. तर बघूया आता याच्याने कुल्फी व्यवस्थित होते की नाही काय माहिती नाही. तर मोठे मोठे जे काही डबे होते त्याच्यामध्ये पण मी 2-2, 3-3 काड्या हे करून घेतल्या, जेणेकरून ती कुल्फी कट करून हे करता येईल. आणि जे काही छोटे मोठे भांडे होते त्याच्यामध्ये ते कुल्फी सेट करायला इथे ठेवलेली आहे. आणि आता आईस बॉक्समध्ये ठेवली अनुताईने कुल्फी. तर आता ही कुल्फी डायरेक्टली उद्या खायला भेटेल, आज नाही तर उद्या डायरेक्टली ही कुल्फी भेटेल. आणि गेली बरीच दिवस झालं मी व्हिडिओ रोज रोज म्हणजे अपलोड करत नाही. तर ना आळस आल्यासारखं होतं आणि अशक्तपणा वगैरे असल्यामुळे ना थकवा वगैरे जाणवतो कधी-कधी, त्यामुळं हे होतं. तर रोज-रोज व्हिडिओ वगैरे अपलोड करणं हे शक्य होत नाही त्यामुळंच. आणि दवाखान्यात आम्ही त्या दिवशी जाऊन आलो होतो. तर तिथे गोळ्या वगैरे दिल्यात, औषधं, गोळ्या आणि रक्तवाढीच्या गोळ्या वगैरे दिल्यात आणि बॉडी पेन वगैरे कमी व्हावं त्यासाठी गोळ्या वगैरे दिलेत 10 दिवसाच्या. तर आता त्या गोळ्या चालू आहेत आणि त्यामुळे ना झोप मला भरपूर येते. ते गोळ्या खाल्ल्या तर म्हणजे नाही नाही म्हणतात 3 ते 4 गोळ्या एका टायमाला आहेत. सकाळ संध्याकाळ गोळ्या आहेत. तर 3 ते 4 गोळ्या आहेत. त्यामुळं ना झोप येते आणि आळस येतो. त्यामुळं मग व्हिडिओ अपलोड वगैरे करणं हे शक्य होत नाही. त्यामुळं थोडंसं दिलगिरी व्यक्त करते इथे. तर आता इथे वैभव आणि साहेब दोघंजणं गेलेत दळण आणायला चक्कीमधून आणि आम्ही दोघी इथे कामं करत होतो आमची. तर अनुताई झाडू मारत होती आणि मी भाकरी बनवत होते. त्यानंतर होतील जेवणं वगैरे आणि त्यानंतर मग झोपायचं. तर असं होतं आमचं आजचं रुटीन. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.